अखिल भारतीय किसान सभा आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे कालपासून महामुक्काम बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आलेला आहे। या सत्याग्रहातील प्रमुख मागण्या हिरड्याला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, हिरड्याची योग्य दराने खरेदी सुरू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर हिरड्याची 7-12 उतार्यावर नोंद झाली पाहिजे ही एक प्रमुख मागणी त्याच्यातली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये लाईटचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न हेही अत्यंत ज्वलंत आहेत। या सगळ्या प्रश्नांना घेऊन या ठिकाणी हा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। खरं तर या आंदोलनाने ठरवलेलं आहे की जोपर्यंत हिरड्याला हमीभाव जाहीर होत नाही आणि हिरड्याची 7-12 उतार्यावरची नोंद तहसीलदार साहेबांच्या मार्फत लेखी मिळाल्याशिवाय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सातत्याने सुरू राहणार आहे। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काल 6 जानेवारीपासून राजूरच्या बाजारतळावर हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचा मुक्कामी सत्याग्रह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या सत्याग्रहाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल सकाळी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले, परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांना किसान सभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठामपणे आपली भूमिका सांगितली का जोपर्यंत महामंडळ हिरड्याचा भाव जाहीर करत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही। दुसरी आमची महत्त्वाची मागणी आहे का ऑफलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यावर हिरड्याच्या झाडांच्या नोंदी झाल्या पाहिजे। मागच्या वेळेस अकोल्यामध्ये आंदोलन झालं त्यावेळेस विजेचे अनेक प्रश्न अनेक गावांमधले वाड्या वस्त्यांवरचे घेतले गेलेले होते, परंतु काडीचं सुद्धा त्यामध्ये पान हललेलं नाही। वीज कंपनीचे अधिकारी आले, त्यांनाही आपण सांगितलं का निदान सडलेले गावागावातले पोल तरी दुरुस्त झाले पाहिजे आणि ज्या वाडी वस्तीवर वीज नाही त्या वाडी वस्तीला वीज मिळाली पाहिजे। त्याचबरोबर बुडीत बंधाऱ्यांचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। आमच्याकडे धरणं बांधले जातात, खालच्या भागामध्ये पाणी निघून जातं, पण धरणाच्या आजूबाजूला असणाऱ्या आमच्या आदिवासी समाजाला मात्र पाण्या वाचून वनवन फिरावं लागतं। या सगळ्या एकूण 35 मागण्यांसाठी हा सत्याग्रह आयोजित केलेला आहे। या 35 मागण्यावर जोपर्यंत ठोसपणे निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही, हा सत्याग्रहींची भूमिका आहे।